हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती स्पेशल असे तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे. हे एकदम खुसखुशीत होतात बघा. अजिबात आपण पाक बनवून हे बनवलेले आहेत, तरी पण अजिबात कडक होत नाहीत. मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. एकदम मऊ झालेले आहे. आपण पाकामधले केलेले आहेत, तरी पण एकदम मऊ झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत, एकदम चविष्ट असे हे आपण तिळाचे लाडू बनवलेले आहेत बघा. मस्त झालेले आहेत आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. आणि झटपट होणारी रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही. मस्त झालेले आहेत बघा सगळे लाडू. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बघा तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही जर कपने घेणार असाल तर 1 कप तीळ आणि अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे बघा. इथे मी पहिला तीळ असे खमंग असे भाजून घेणार आहे. तडतड उडेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. अजिबात करपवायचे नाहीत. आपल्याला छान असे सतत हलवत तीळ आपण भाजून घेणार आहे बघा. एकदम खमंग असे तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे चव छान लागते. इथे तीळ आपले भाजून झालेत, मी काढून घेतलेत प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे पण खरपूस असे भाजून घेणार आहे. छान असे भाजले की साल पण याची निघते बघा पटकन, म्हणून शेंगदाणे पण खरपूस असे मी भाजून घेणार आहे बघा. झटपट अशी ही रेसिपी होते बघा. झटपट असे हे लाडू बनतात बघा. छान चवीला पण छान होतात, झटपट होतात. तुम्ही पण या मकर संक्रांतीला या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा. मस्त अशी रेसिपी आहे बघा. इथे बघा शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहेत बघा. आता शेंगदाणे पण भाजून मी थंड करून घेणार आहे. लक्षात ठेवायचं आहे की बघा, शेंगदाणे थंड झाल्याशिवाय त्याची वरची साल निघत नाही. मग शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि छान असे ग्लासने मी मॅश करत त्याची साल काढून घेते बघा. थंड झाल्यानंतरच पटकन याची साल निघते आणि थोडे मॅश पण होतात आणि साल पण निघते बघा. बघा या पद्धतीने मी शेंगदाण्याची साल काढून स्वच्छ करून घेतलेले आहे. तीळ आणि शेंगदाणे आता बाजूला ठेवून देऊया. आता त्याच कढईमध्ये पाक बनवणार आहे. आपल्याला गोळीबंद पाक बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तुपामुळे चव पण छान लागते बघा. तूप जरूर घाला, 2 चमचे साजूक तूप. आणि तूप इथे बघा थोडंसं वितळलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे बघा. 1 वाटी गूळ मी खिसून घेतलेला आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे बघा. आता गूळ आपल्याला फक्त इथे सुरुवातीला विरघळून घ्यायचा आहे. इथे बघा मी सुरुवातीला हा गूळ छान असा सतत हलवत विरघळून घेते. याचे खडे असतील ते सगळे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. गूळ सगळा विरघळलेला आहे, वितळलेला आहे. आता बघा गुळाला आता उकळी काढून घ्यायची आहे बघा. इथे गुळाला छान अशी उकळी आलेली आहे बघा. आणि आपण आता उकळी येऊन 2 मिनिटं झालेले आहेत. मी आता पाक चेक करणार आहे. गोळीबंद आपल्याला पाक बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यातला थोडासा आपण पाक वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे थंड पाण्यामध्ये बघा. हा वाटीमध्ये घालून घ्यायचा बघा. थोडासा मी वाटीमध्ये घालून घेते. हा थोडासा थंड होऊन द्यायचा, नंतर चेक करायचा बघा. आपल्याला पाक चेक करायचा आहे. तो हाताला चिकटला नाही पाहिजे आणि त्याची अशी मऊ गोळी बनली पाहिजे, म्हणजे मग आपण समजायचं की हा पाक परफेक्ट झालेला आहे बघा. याची गोळी बनते पण कडक नाही आहे, अशी मऊसूद अशी गोळी बनते बघा. हा पाक परफेक्ट झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस आपल्याला पटकन बंद करायचा आहे. अजिबात पाक आपल्याला कडक होऊन द्यायचा नाही. आणि याच्यामध्ये बघा मी 3 वेलची अशा कुटून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेते. आणि थोडंसं जायफळ पण मी घालून घेते. थोडंसं पाव चमचा जायफळ आणि 2 ते 3 वेलची कुटून घेतलेल्या घालून घेतले. आणि म्हणजे आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते पण पटकन घालून आपल्याला यामध्ये हलवून घ्यायचं आहे बघा. पाक आपल्याला बिलकुल पण कडक करायचा नाही. या पद्धतीचा पाक बनवायचा, म्हणजे अजिबात तो कडक होत नाही. आणि हे मिश्रण पटकन आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा 1 मिनिटभर हे मिश्रण मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. मिक्स झाल्यानंतर हे गरमच आहे, तोवर मी याला ताटामध्ये काढून घेते. म्हणजे कढई गरम आहे
आपला हा पाक कडक होऊ नये, हे मिश्रण कडक होऊ नये म्हणून मी याच्यातून हे काढून घेणार आहे. हे सगळं बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. या पद्धतीने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ताटामध्ये काढून घ्यायचं. बघा हे सगळं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेते आणि हाताला चटका न लागता आपण हे लाडू बनवणार आहे. बघा मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे गरम आहे तोवरच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. इथे बघा मी चमच्याला लागलेलं काढून घेते आणि बघा हाताला चटका लागू नये म्हणून इथे मी थंड पाणी पण घेतलेलं आहे वाटीमध्ये. आता हाताला आपल्याला पाणी लावायचं आणि नंतर थोडंसं मी चमचा घेतलेला आहे, चमच्याच्या साहाय्याने आपण लाडू बनवणार आहे. म्हणजे सगळे लाडू एकसारखे बनतात, हाताला पाणी लावलं की चटका बसत नाही आणि पटकन हे लाडू वळले जातात बघा. त्यामुळे हाताला थोडंसं पाणी लावायचं. बघा या पद्धतीने मी लाडू बनवून घेतलेला आहे. सगळे लाडू मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. बघा इथे बघा सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि हाताला चटका न लागता या पद्धतीने पटपट असे लाडू सगळे बनवून घ्यायचे आहेत. इथे बघा सगळे लाडू छान असे बनवून झालेले आहेत. छान असे मी लाडू बनवलेले आहेत. बघा मी तोडून दाखवते, एकदम मऊसूद आणि मस्त झालेले आहेत. पाकातले बनवलेले आहेत तरी पण अजिबात कडक झालेले नाहीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत. तुम्ही पण या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.